हॅलो एव्हरीवन, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक नुकतंच 5 जुलै रोजी जाहीर झालं. या परिपत्रकामध्ये कोणत्याही स्वरूपाची क्लॅरिटी देण्यात आलेली नाही आहे की प्रलंबित शिक्षक भरती कधी होईल आणि त्याच्यावरती कोणते डिसिजन घेतले जातील. तर या प्रसिद्धीपत्रक आहे ते रयतबद्दल काय सांगतं, त्याचबरोबर समांतर आरक्षणाचा राऊंड झालेला आहे, त्यांना जे लाल अधोरेखित केलेलं होतं त्याबद्दल काय सांगतं आणि पुढच्या शिक्षक भरतीबाबतची दिशा काय असू शकते, त्यामध्ये विथ इंटरव्ह्यू राऊंड असेल किंवा अजून रिक्त अपात्र राऊंड आहे, 10% जागा कपात आहे, त्याचबरोबर साधारण व्यक्तीच्या जागा आहेत आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की सर्वात महत्त्वाचा जो धगधगीत विषय आहे तो म्हणजे या मुलाखत राऊंडमध्ये सर्वांनाच संधी मिळणार आहे. जर सर्वांनाच संधी मिळेल तर जे ऑलरेडी जे आपले आतापर्यंत कमीत कमी 13 ते 14 हजार जी शिक्षक भरती झालेली आहे त्यांना जर अजून मुलाखत राऊंडमध्ये संधी मिळणार असेल तर मग बाकीच्यांचं मेरिट कितपर्यंत येऊ शकतं, या सर्वच गोष्टीवरती आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक पदभरतीबाबत 5 जुलै रोजी हे प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे. त्याच्यामध्ये जे पहिला जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये एवढं सांगितलेलं आहे की कन्व्हर्जन राऊंड हा 25 जून 2024 रोजी रावण्यात आला आणि त्याच्यामध्ये जवळपास 3150 रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांची शिफारस झालेली आहे. आता त्याच्यामध्ये आपण दुसरा मुद्दा पाहूयात. मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळांतील उर्वरित समांतर आरक्षणातील रिक्त जागांवर निवडीसाठी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील निवडणूक आचारसंहितेमुळे खाजगी व्यवस्थापनाच्या उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम दिनांक 25 जून 2024 रोजीच्या शिफारशी यादीच्या वेळी लाल रंगामध्ये दर्शवण्यात आलेले होते. आता बऱ्याच लोकांना लाल रंगाने प्रिफरन्सेस म्हणजे कन्वर्ट राऊंडमध्ये त्यांचा जरी नंबर आला असेल तर त्यांचं नाव लाल रंगाने हायलाईट केलं होतं. तर त्यांच्यासाठी ही महत्त्वपूर्ण क्लॅरिटी दिलेली आहे शालेय विभागाने की त्यांचा नंबर ठराविक याच्यामध्ये लागलेला असला तरीसुद्धा आचारसंहिता असल्यामुळे त्यांचे लाल रंगाने दर्शवण्यात आलेले आहेत. याचा अर्थ इन शॉर्टमध्ये त्यांचं येणाऱ्या काळामध्ये त्यांचं पवित्र पोर्टलमध्ये कन्व्हर्जन राऊंडमध्येच त्यांचं काम होणार आहे. परंतु ही आचारसंहितेची क्लॅरिटी त्याचबरोबर व्यवस्थापनाची क्लॅरिटी आल्यावर त्यांना त्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती मिळून जाईल. आता आपण तिसरा मुद्दा पाहतोय की हा रयतच्या बाबतीमध्ये आहे आणि रयतचे जे जवळपास जे काही 700 अराऊंड जे शिक्षक आहेत त्यांच्यावरती सध्या म्हणजे मेरिटमध्ये असून सुद्धा म्हणजे रयतचे जे शिक्षक आहेत आपल्याला आश्चर्य होईल की 170+ मार्क्स असणारे आहेत आणि सगळ्यात टॉपर जे शिक्षक आहेत ते पवित्र पोर्टल पदभरतीमधून आलेले ते रयतमध्ये लागलेले आहेत. परंतु त्यांच्या तिथे याचिका दाखल असल्यामुळे तो थोडासा मुद्दा प्रलंबित राहिलेला आहे. आज ते शिक्षकांना जबरदस्त मानहानी सहन करावी लागते. तर त्या संदर्भात शालेय विभागाने क्लिअर केलेलं आहे की मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांपैकी रयत शिक्षण संस्था सातारा या संस्थेतील कर्मचाऱ्यांनी माननीय उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल केलेल्या याचिका क्रमांक 180/2024 व अन्य संलग्न याचिका प्रकरणी आज दिनांक 5/7/2024 रोजी सुनावणी झाली. आपण पाहतो की या संदर्भात सुनावणी झालेली आहे. आज झालेल्या सुनावणीमध्ये माननीय न्यायालयाने काही निर्देश दिलेले असल्याने त्या निर्देशांची यादी जाहीर करण्यावर काही परिणाम आहे किंवा कसे याबाबत शासकीय अभियोक्ता यांचे मत घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येईल. आता तुमच्या लक्षात येते का रयतची जी या सुनावणीमध्ये काय झालं, त्याचं जजमेंट तर लवकरच येऊन जाईल. परंतु ही सुनावणी वर्ग करण्यात आलेली आहे उच्च न्यायालय मुंबई खंडपीठाकडे. आता ही सुनावणी वर्ग करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये काही निर्णय घेतले जातील आणि त्याचबरोबर आता शालेय विभाग म्हणजे न्यायालयाने सांगितलेलं आहे की याच्यामध्ये जी रयत संस्था आहे त्याला CA दाखल करण्यासाठी सांगितलेलं आहे. मग याच्यावरती शालेय विभाग काय निर्णय घेईल आता, तर त्याच्यावरती शासकीय अभियोग्यता यांचे मत म्हणजे शासकीय अभियोग्यता म्हणजे काय हे तुमच्या लक्षात घ्या की जी काही परीक्षा प्रणाली आहे त्याच्यामध्ये आपण बोलतो की SCRT इन्व्हॉल्व आहे, त्याच्यामध्ये शालेय विभाग इन्व्हॉल्व आहे. त्याच्यामधून या ज्या रयतमध्ये लागलेले जे काही शिक्षक आहेत त्या संदर्भात काय निर्णय घ्यायचा, म्हणजे अजून कोर्टाचा निकाल येईल तोपर्यंत वाट बघायची का, किंवा यांचा जो जॉब लागलेला आहे तो सिक्युअर जॉब आहे, जरी आज त्यांच्या हातात नसला तरीसुद्धा त्यांचं विस्थापित करणं किंवा त्यांना दुसऱ्या
ठिकाणी त्यांची नियुक्ती करणं, त्यांच्यासाठी वॅकन्सी क्रिएट करणं हा पूर्णपणे शालेय विभागाचा लुकआउट आहे. त्यामुळे ही जी यादी जाहीर झालेली आहे तो निकाल कधी तर लागेल, त्याच्यावरती नक्की काय करायचं किंवा पुढे अजून किती दिवस लागू शकतो किंवा यांचं समायोजन करून घ्यायचं का, या सर्वच बाबतीमध्ये आता हे सर्व शालेय विभाग SCRT हे सगळं एकत्र येऊन ठरवतील आणि त्याच्या पद्धतीने पुढची कार्यवाही करण्यात येईल. त्याचबरोबर इथं जे रयतमध्ये लागलेले अभियोग्यताधारक आहेत त्यांचीसुद्धा महत्त्वाचा रोल असू शकतो, कारण ते म्हणत असले की आम्हाला ZP समायोजन करून घ्या, तरी तुम्ही लक्षात घ्या तुम्ही ज्युनियर कॉलेजला लागलेले आहेत 6 to 8 किंवा 10 to 12 काही असतील, तुम्ही जिथे लागले आहे तुमचं स्केल हायर आहे, जरी उशीर होत असला तरी तुम्हाला न्याय मिळेलच ही आपण आशा करूयात. आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा ZPला येता तेव्हा तुमचं स्केलही कमी होतं, या सर्वच गोष्टीचा तुम्ही विचार कराल अशी आपण अपेक्षा करूया. आणि लास्टचा जो मुद्दा आहे, नेहमीप्रमाणेच न्यूज बुलेटिनद्वारे वेळोवेळी अद्ययावत माहिती प्रसारित करण्यात येईल याची अभियोग्यताधारकांनी नोंद घ्यायची आहे. मित्रांनो, थोडक्यात काय प्रसिद्धीपत्रकाबद्दल सध्याची स्थिती दाखवण्यात आलेली आहे, परंतु विथ इंटरव्ह्यू राऊंड कधी लागेल किंवा जो बाकीची जी पदभरती प्रलंबित आहे त्याच्यामध्ये 10% जागा असतील, त्याच्यामध्ये सादर व्यक्तीच्या जवळपास 4,000 जागा असतील किंवा रिक्त पात्र राऊंड आहे तो कधी लागेल याच्याबद्दल कुठलीही क्लॅरिटी दिलेली नाही आहे. जरी आपल्याला शालेय विभागाकडून आत्तापर्यंत 7 जुलै नंतर किंवा जुलैच्या सेकंड वीकमध्ये राऊंड लागेल असं सांगण्यात आलं होतं. आता आपण पाहतोय की फर्स्ट वीक संपत आला तरीसुद्धा सेकंड राऊंडबद्दल किंवा सेकंड लिस्टबद्दल अजून काहीही सांगण्यात आलेलं नाही आहे. त्याचबरोबर जे ऑलरेडी 13-14 हजार जी शिक्षकांची लिस्ट लागलेली आहे कन्वर्जन राऊंड किंवा विदाऊट इंटरव्ह्यूमध्ये, त्याच्यामध्ये जी राऊंड लागलेली आहे, लिस्ट लागलेली आहे, त्याच्यामधले सुद्धा जे काही अभियोग्यताधारक आहेत, भावी शिक्षक आहेत, त्यांनासुद्धा इथं संधी मिळणार आहे. आणि हे खूप जाचक अट आहे, तुमच्या लक्षात येते का, मेरिटच खाली येणार नाही, कारण हे जे शिक्षक आहेत 14,000 ते विथ इंटरव्ह्यू राऊंडमध्ये सुद्धा अडकत राहतील आणि अडकत राहतील म्हणजे त्यांनाही तिथं संधी मिळेल आणि त्याच्यामुळे मेरिट खाली येईल का, तर ते येण्याची संभावना खूपच कमी आहे. जरी आलं तरी प्रत्येक एका जागेसाठी 10 उमेदवार दिले जाणार आहेत. मग जर ह्यांची जी काही स्पर्धा आहे ती जर कमी झाली तर, कारण मला असं वाटत नाही की 13-14 हजारमधील सर्वच उमेदवार असतील त्यांना विथसाठी जायचं आहे, कारण विथमध्ये कशा प्रकारे पदभरती होते ओपन सिक्रेट आहे ना, आपल्या सर्वांनाच माहिती आहे, काही अपवाद वगळता. त्यामुळे इथं जर शालेय विभागाने त्यांना की या ऑप्शनचं संधी दिली की बाबा मला मुलाखत राऊंडमध्ये जायचं आहे, बघा मुलाखत राऊंडला जरी वेळ लागला तरीसुद्धा थोडाफार वेळ लागला तरी चालू शकतो, परंतु ही जी पदभरती आहे त्याच्यातून हे बाहेर फेकले गेले पाहिजेत. परंतु वरच्या वर्गासाठी जाणं हा आपला अधिकार आहे, संविधानिक अधिकार आहे, त्यामुळे शालेय विभाग त्यांना बाहेर टाकू शकत नाही. शालेय विभागाकडे सध्या संधी आहे की त्यांना एक ऑप्शन द्यावा की तुम्हाला मुलाखत राऊंडसाठी तुम्ही टाका, पसंतीक्रम देऊ इच्छिता का, येस नो, आणि त्याच्या पद्धतीने त्यांचं जर ते नो म्हटले तर त्यांना ते एक्सक्लूड करू शकतात. ही एक शालेय विभागाकडे संधी आहे. आताच काही आपल्या अभियोग्यताधारक या संदर्भात मंत्रालयात भेटले असताना त्या संदर्भात त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, परंतु त्याच्यावरती कोणतीही कारवाई झाली नाही आहे. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा सडेतोड काम करणं गरजेचं आहे. आणि राहिलेली जी भरती आहे ती विधान परिषद विधानसभेच्या ज्या इलेक्शनची आचारसंहिता आहे ती जवळपास सप्टेंबर महिन्यामध्ये लागू शकते. ती पदभरती लवकरात लवकर कंप्लीट होण्यासाठी, त्याचबरोबर 10% जागा येण्यासाठी, ज्या कपात केलेल्या आहे साधारण व्यक्तीची भरती करण्यासाठी दिवाळीपर्यंत तरी ही पदभरती कंप्लीट व्हावी यासाठी काम करणं गरजेचं आहे. त्यासाठी आंदोलनाची गरज आहे. आणि आपण या संदर्भात पावसाळी अधिवेशन जे चालू आहे त्या संदर्भात नक्कीच हा मुद्दा हायलाईट करण्याचा विचार आहे. स्टे कनेक्टेड, टेलिग्राम चॅनलशी कनेक्ट राहा जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी अपडेट येत राहतील. नाही तर 2017ची पुनरावृत्ती 2022-23च्या भरतीमध्ये सुद्धा होताना दिसते. 2 वर्ष होत आलं तरीसुद्धा अजून शिक्षक काही नॉमिनल शिक्षकच आपण पाहतोय की शाळेवरती हजर झालेले आहेत. आणि ही खूप म्हणजे मनाला लागणारी बाब आहे. जे वाट बघत आहे त्यांची वाट लागण्याची वेळ येत आहे. त्यामुळे आता वेळ झालेली आहे की आपण एकत्र येऊ आणि शिक्षक भरती लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण आता लढा उभारूया. सो स्टे कनेक्टेड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.